लातूरमध्ये शेतकऱ्यासोबत घडलेली घटना ऐकून थरकाप उडेल. हार्वेस्टरमध्ये शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे झाले. हे पाहूनही चालकाने जे केले ते एकदम धक्कादायक आहे. लातूरमधलं अशू गाव. 24 डिसेंबरला दुपारी 2:30च्या सुमारास 40 वर्षांचे शंकर सावर. त्यांच्या शेतात ऊसाची तोडणी सुरू होती. ही ऊस तोडणी हार्वेस्टरमधून सुरू होती. त्याचवेळी काही ऊस बाजूला पडल्याने तो भाग हार्वेस्टरमध्ये टाकण्याचा प्रयत्न शंकर यांनी केला, पण त्यांचा तोल गेला आणि अचानक हार्वेस्टरमध्ये अडकून त्यांच्या शरीराचे जागीच तुकडे झाले. थोड्याच अंतरावर शंकर यांची बायको आणि मुलगा ऊसाच्या टिपऱ्या गोळा करत होते, पण त्यांनाही या घटनेबद्दल समजलंच नाही. बराच वेळ झाला शंकर दिसले नाहीत, म्हणून त्यांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा ऊसाच्या काकरीत शंकर यांची चप्पल आणि मोबाईल सापडला. रिपोर्टनुसार मशीन चालकाला ही घटना समजली होती, पण त्यानं मदतीऐवजी ही गोष्ट लपवून ठेवली. त्याने शंकर यांच्या मुलाला मशीनमध्ये काहीतरी बिघाड झालाय, दुरुस्तीसाठी न्यावी लागेल असं म्हणत तिथून पळ काढला. अखेर संध्याकाळी 7च्या दरम्यान भादा पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांना हार्वेस्टर मशीनमधल्या ऊसामध्ये शंकर यांचे शीर आणि शरीराचे तुकडे सापडले. दरम्यान हार्वेस्टर चालक आणि इतर संबंधितांवर गुन्हा केलाय. यामध्ये नेमकी चूक कोणाची, तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेतात काम करताना काळजीपूर्वक कामे करा. ही माहिती सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका.